सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाळ गावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझ्या असं लक्षात आलं, ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो निव्वळ साधारण माणूस नसून लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य होय. मी त्यांना प्रेमाने शेठजी म्हणायचे. आज शेठजींची जयंती आणि शेठजींचा वाढदिवस आठवला. दुपारची वेळ झाली होती. सूर्य मध्यावर आला होता. शेठजींनी आऊत सोडले आणि झाडाच्या सावलीत येऊन बसले. मी भाकरी घेऊन येता दिसेना म्हणून शेठजींनी आपल्या खिशातले पुस्तक काढले आणि वाचनात मग्न झाले. इतक्यात मी भाकरी घेऊन आले. शेठजी वाचनात एवढे मग्न होते की मी आलेलेही त्यांना कळाले नाही. शेठजींच्या हातातलं पुस्तक अलगद घेत मी शेठजींना म्हणाले, अहो, शाळा धरल्यापासून फार वेळ लागलाय तुम्हाला शिक्षणाचं. आणि मी शेठजीच्या हातातलं पुस्तक हळूच काढून घेतलं. मी म्हणाले, अहो, अगोदरच खूप उशीर झाला, चला जेवून घेऊया. बघा आज आऊताईने आपल्यासाठी काय बनवलंय ते. आणि मी शिदोरी सोडली. शेठजी म्हणाले, अरे वा, पुरणाची पोळी, आज काय बरं विशेष. मी म्हणाले, अहो, आज माझ्या शेठजींचा वाढदिवस. शेठजींचे मन भरून आले. शेठजी म्हणाले, सावित्री, तुला माहिती आहे, माझा जन्म झाला आणि माझी आई चिमणाबाई चिमणीसारखी देवाघरी निघून गेली आणि या देवाने माझ्यासाठी आऊताई पाठवली आणि आजपर्यंत तिनेच माझा सांभाळ केला. आणि आज माझा वाढदिवस आठवणीनं तिने लक्षात ठेवून ही पुरणपोळी माझ्यासाठी बनवली. शेठजींचे डोळे भरून आले. माझंही मन भरून आलं. मी माझ्या पदराने शेठजीचे डोळे पुसले. एक घास चिवताईचा, एक घास आऊताईचा असं म्हणत मी शेठजींना 2 घास भरवले. शेठजींनीही मला घास भरवला आणि अशा प्रकारे शेठजींचा वाढदिवस साजरा झाला. जेवण झाल्यानंतर मी माझ्या टोपलीतून एक पुस्तक काढलं आणि त्यातले चित्र मी चाळत बसले. हे शेठजींनी पाहिलं. शेठजी म्हणाले, सावित्री, तुला लिहिता वाचता येतंय. मी म्हणाले, नाही हो शेठजी, मला कसं आलं लिहिता वाचता, आणि मग हे पुस्तक तुझ्याकडे कसं. अहो, नायगावच्या बाजारात मला एका गोऱ्या मॅडमनी हे पुस्तक दिलेलं. तेव्हापासून मी आपल्या या पुस्तकातले चित्रच बघत असते, परंतु या चित्राच्या खाली काहीतरी लिहिलंय. काय बरं असेल लिहिलेलं. शेठजींनी ओळखलं. शेठजी माझ्या जवळ आले. मला म्हणाले, सावित्री, तुला वाटतं ना लिहिता वाचता यावं, चल मग मी तुला शिकवतो. मी म्हणाले, नको नको शेठजी, तुम्ही शाळेत गेलात म्हणून समाजामध्ये स्वतःचं वर्चस्व गाजवणाऱ्या लोकांनी मामांजींना किती त्रास दिला, आणि आता जर तुम्ही मला शिकवलं तर. शेठजी म्हणाले, तर बीर काही नाही, आता मी निश्चय केला, मी तुला शिकवणार म्हणजे शिकवणारच. आणि शेठजीने तिथल्याच त्या काळ्या आईची भुई सपाट करून हातात एक काठी घेतली आणि त्या काठीने मला शिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली. मला म्हणाले, हे बघ साऊ, ही उभी काठी, त्याला एक वाटी, अजून एक उभी काठी आणि आडवी दांडी. हे बघ, हा झाला गणपतीचा ग. आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून स्त्री शिक्षणाचा श्री गणेश झाला. शेठजींनी मला, आऊताईला, फातिमा शेख आम्हाला सोबत घेतलं आणि शिक्षणाचे धडे द्यायला सुरुवात केली. आणि मग 1 जानेवारी, होय, 1 जानेवारी 1847 पुणे येथे भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली. एका भारतीय माणसाने भारतीय लोकांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती. आणि मी पहिली शिक्षिका
आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं, आणि हेच दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपाटासारखं जगलात तर काम तमाम होतं, वाघासारखं जगलात तर नाम होतं. कार्य खरतड होतं, जोखमीचं होतं, परंतु शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांची आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातन्यांची मात्र धर्मबुडाला अशी एक कोलेकोई सुरू होती. सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसा हो धर्म बुडतो यांचा? इतका तकलादू असू शकतो धर्म? आहो, धर्म माणसासाठी आहे की माणूस धर्मासाठी? प्रगतीच्या आत येणारी प्रत्येक धूळ तुडली तरली काय आणि बुडली काय, त्याचा आम्हास काय उपयोग? आमचं जगणं आणि मरणं हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. यात झीज होती, हानी होती, अपमान होता, परंतु उद्याचे सूर्य घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. यासाठीच तर आम्ही बांधले गेलो होतो. शेठजींनी मला सांगितलं, सावित्री, समाजातील खूप लोकांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला पुसायची आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्नांची नवी फुलबाग फुलवायची आहे. त्यांना माणूस म्हणून जर उभा करायचा असेल तर सर्वप्रथम त्यांना शिक्षण हे दिलंच पाहिजे. त्यांच्या आजपर्यंतच्या दयनीय अवस्थेचं, दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान. शिक्षणाने अज्ञान दूर होतं. माणूस विचार करायला लागतो. शिक्षणाने माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तो सतत धडपडतो, घडतो, स्वतःच्या प्रगतीसाठी झगडतो. अशा धडपडणाऱ्या, घडणाऱ्या आणि घडवणाऱ्या सृजनशील नागरिकांची गरज आहे आपल्यालाही आणि या देशालाही. या देशाला जर गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर शिक्षणाशिवाय तर उपाय नाही. हळूहळू अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या होत्या. आता शाळेचा व्यापही वाढत होता. लोकांनाही शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं होतं. सगुना आत्या आणि फातिमा शेख यांनीही या कामी मोलाची मदत केली. शाळेच्या तपासणीसाठी आलेले मेजर कॅन्डी आणि जॉन वॉर्डन या इंग्रज अधिकाऱ्यांनाही शाळेची शिस्त खूप भाळली. शाळेत शिक्षण देत असताना ज्यावेळेस शेठजी मला म्हणाले, सावित्री, आपल्याला उद्याचे सूर्य घडवायचे आहे आणि यासाठीच मला तुझी साथ हवी आहे. देशील ना मला साथ? मी फक्त होकारच दिला नाही तर प्रत्यक्ष कामाला लागले. नेहमीप्रमाणे शाळा शिकवायला जात असताना अचानक एक घटिंगड माझ्या समोर आला आणि मला म्हणाला, अगं ए टवळे, कुठे निघालीस? आमच्या मुलींना शिकवणं बंद कर. तुला तुझं अब्रू प्यारी आहे की शिक्षण? कदाचित तू विसरला असावा, मी खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पहिलवानांची पत्नी होते. त्याच्या कानाखाली सनसनीत जाळ काढताच भर दिवसा त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्या क्षणी त्याला बजावून सांगितलं, आज समोर आलास थोबाड फुटलंय. यानंतर माझ्या रस्त्याला आलास तर तुझ्या रक्ताने ही धरणी रंगवेल. तसा तो स्वतःला सावरत कसाबसा तिथून निघून गेला. माझ्या अब्रूचे अब्रूहरण बघण्यासाठी आलेल्या बग्यांची गर्दी त्याची बेअब्रू होताच निमूटपणे तिथून निघून गेली. आजपर्यंत माझ्यावर शेण फेकलं, मी सहन केलं, दगडफेक केली, शिवीगाळ केली, मी शांत राहिले, परंतु माझ्या मनगटाला धरून मला दम देतो. आता मात्र माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. शेठजीचे समाजकार्य सत्यशोधक समाजामार्फत जोरात सुरू होते. मीही त्यात सामील झाले, भाषणही करू लागले. शेठजी सांगतील त्या गतीने मी त्यांच्या ग्रंथाचे लेखन करू लागले. छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे पोवाडे, अखंड गुलामगिरी व शेतकऱ्याचा आसूड हे बहुचर्चित ग्रंथ आहे शेठजींची. या ग्रंथाचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला.
आणि मीही लेखन करायला सुरुवात केली. बावन काशी, सुबोध रत्नाकर, काव्य फुले, सत्यशोधक समाजाच्या व्यासपीठावरून अध्यक्षपदावरून केलेली सावित्रीबाईची फुले आणि गाणी याची निर्मिती मला करता आली ती केवळ शेटजीमुळे. एकच शत्रू असे आपला, काढू मिळूनी पिटूनी तयाला, त्याच्याशिवाय शत्रूच नाही, शोधून काढ मनाला पाही. शोधलास का, पाहिलास का, विचार करूनी सांग लेकरा, नाव तयाचे बोल भराभरा. ठरलास का, कबूलच का, सांगते पहा दृष्ट शत्रूचे, नाव नीट रे ऐक तयाचे. अज्ञान, होय अज्ञान, आपल्यातून मुस्काळायचे, पिटूनी त्यास लावायचे. यासारखी रचनाही मी करू लागले. स्त्री कुठल्याही जातीची अथवा धर्माची असो, अन्यायाची बळी नेहमीच ठरलीये. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मयत झाला म्हणून काय तिने सती जायचं, केश ओपन करून तिला बोडकी करायचं, अंधाऱ्या खोलीत तिला डांबून ठेवायचं? अहो, नवरा गेलाय तिचा, यात तिचा दोष कसा असू शकतो? सर्व माणसाला जगण्याचा आणि बहरण्याचा समान हक्क आहे. त्यासाठी आम्ही आवाज उठवला. इंग्रज अधिकाऱ्यांनी सतीबंदीचा कायदा केला. केश ओपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडून आणला. काशीबाई नाथू, कोवळ्या वयाची बालविधवा, तिच्याच काही अप्तसोकियांमुळे ती गरोदर होती आणि अशा प्रकरणात बदनामी होते ती फक्त स्त्रीचीच. आणि त्याच बदनामीला कंटाळून ती आत्महत्या करायला निघाली. मला मरू द्या, मला मरू द्या, मला नाही जगायचं, मला नाही जगायचं, अशी काकुळतीने विनवणी करणाऱ्या काशीबाईच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहिलो. तिचे मायबाप झालो. मोठ्या आनंदाने तिला घरी घेऊन आलो. तिचं बाळंतपण केलं. तिच्या गोजीरवाण्या लेकराला आम्ही दत्तक घेतलं आणि या लेकराचं नाव ठेवलं यशवंत. अब्रूच्या भीतीने आत्महत्या करणाऱ्या अनेक स्त्रिया अजून या समाजात आहेत. हे जेव्हा शेटजींच्या लक्षात आलं, शेटजींनी जागोजागी जाहिरातीचे फलक लावले. कुण्या विधवेचं चुकून अज्ञानाने पाऊल पडलं असेल तर तिने आमच्या शिशु कायदेबंद गृहात यावं, बाळंत व्हावं, मूल पाहिजे असेल तर घेऊन जावं, नको असेल तर त्याचा सांभाळ आम्ही करू, असे 100 बाळंतपण मी केली. ते दुडदुडणारे बालक, त्यांच्या दुडदुडणाऱ्या पावलांनी आमचं अंगण मात्र भरून जायचं. शाळेप्रमाणेच या लेकरांसाठीही बाल संगोपन गृहाची आम्हाला विशिष्ट निर्मिती करावी लागली. एकदा 1877 साली खूप मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळाचं वर्णन करतानाही अंगावर आजही थरकाप उठतो. अन्न खायला मिळत नाही म्हणून लोक आपल्या पोटच्या लेकराला विष पाजत होते. आम्ही पुणे सोडून धनकवडीला दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र चालू केले. 2000 लोकांच्या भाकरी भाजण्याचं काम आम्ही केलं. या कामात आमच्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला फार मदत केली. सांगण्यासारखं खूप काही आहे बाबांनो. हे सर्व कार्य करत असताना अनेक विरोधही झाले, परंतु तसभरही मागे फिरलो नाही. शेटजींची प्रकृती आता ढासळू लागली होती. अर्धांगी वायूने त्यांची उजवी बाजू निकामी केली होती. अशातही सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी डाव्या हाताने लिहिला आणि शेवटी शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रोजी शेटजी आम्हाला सोडून गेले. माझा फक्त जीवनसाथी म्हणूनच नाही तर माझा वैचारिक साथीदार, आम्हा कार्याचा आधार, माझा आधारवड, माझी प्रेरणा, माझं सर्व काही आणि माझं सर्वस्वही बचित पडलं. 50 वर्षाची सोबत संपली होती. स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, गोड त्यांची वाणी मनी घुमे. यशवंता,
लक्ष्मी आणि मी, माझं आभाळ हरवलं होतं, माझी जमीन दुभंगली होती. इतक्यात बाहेर काहीतरी गडबड सुरू होती. सदबा आणि महादेव, प्रेताला अग्नी कोण देणार, खांदा कोण देणार, पाणी कोण पाजणार, टिटवी कोण धरणार, यावरून तावातावाने बोलत होते. यशवंत आमचा रक्ताचा नाही, आमचा मुलगा नाही. हे ऐकताच त्या क्षणी त्यांना बजावून सांगितलं, यशवंत माझा मुलगा, मी त्याची आई सांगते. एक मुलगा म्हणून सर्व विधी यशवंताच करेल, त्याशिवाय दुसरा कोणीही करणार नाही. टिटवी हाती घेत यशवंताच्या हाती देत आम्ही दोघे माय लेकर प्रेताच्या पुढे पुढे चालू लागलो. हजारोंचा जनसमुदाय या अंतयात्रेत सामील झाला होता. मुठा नदीच्या काठी प्रेताला अग्नीही आम्हीच दिली. घराघरात ज्याने प्रकाशाची फुले वाहिली, तो धगधगता क्रांती सूर्य त्या धगधगत्या अग्निफुलांमध्ये अदृश्य झाला होता. मन दुःखी, शरीर जड होत होतं. शेठजीची आठवण येत होती, परंतु शेठजीने सांगितलेल्या मार्गाने मी माझी वाटचाल अखंड सुरूच ठेवली. तुटलेल्या मनांना सावरत मी परत उभी राहिली आणि कामाला सुरुवात केली. पुण्यामध्ये प्लेगची साथ सुरू होती. काखेत गाठी येऊन लोक पटापटा मरत होती. मी यशवंताला वानवडी व घोरपडीच्या मध्यावर हॉस्पिटल उभारायला सांगितलं. घराघरात जाऊन मी लोकांना घेऊन येत होते. प्लेग हा संसर्गजन्य आजार होता. आज ना उद्या तो मलाही होणार होता. म्हणून काय मी मरणाच्या भीतीपोटे माझ्या कार्यापासून मागे वळायचं? आमचं जगणंच मुळी समाजासाठी होतं. आणि हे करत असताना जर मरण येत असेल तर मरणा, तुझं स्वागत आहे. फक्त हूल देत बसू नकोस. हे बघ, मी तुझ्यासमोर उभी आहे. अरे, तुला माहिती आहे, मी सावित्री, सावित्रीची सावित्रीबाई झाली आणि सावित्रीबाईची सावित्री माई. ही स्थित्यंतर आहेत माझी. इतक्यात आई, शेवटचं इंजेक्शन राहिलं ग, कुणाला देऊ? माझ्या यशवंताचा प्रश्न होता. मी म्हणाले, या लेकराला दे, याने नीट दुनियाही पाहिली नाही अजून. माझं काय, मी वटलेलं झाड आज ना उद्या कोसळणारच. माझ्या लेकराने माझी आज्ञा पाळली. अश्रूंनी डबडबलेले डोळे त्याचे मी पाहिले. पाहिलंच मरणा, फक्त 1 मिनिट थांब. माझ्या सर्व सहकार्यांना आठवू दे. अरे वा शेठजी, आपणही आलात. अरे वा यशवंता, पाहिलंस कोण आलंय? यशवंता, बघ ना. यशवंता, बघ ना कोण आलंय. यशवंता, यशवंता. बुधवार दिनांक 10 मार्च 1897 रोजी ज्ञानदीप आपल्या सर्वांच्या हाती देत क्रांतिज्योत निमाली. हॅलो हॅलो, होय, मी सावित्री बोलते. या सुंदर अशा एकपात्री प्रयोगाचं अत्यंत कौशल्यपूर्ण व सुंदर असा अभिनयानं आपल्यासमोर जिवंत सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा, त्यांचा त्याग आपल्यासमोर सादर केलेला आहे. आयुष्यमती कविता सविता राऊत मॅडम यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे.